कर्जमाफी दिली त्यासाठी सुद्धा मी सरकारचे अभिनंदन करतो। फक्त या GR मध्ये काही अशा अटी आहेत ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, नाहीतर कमी मिळू शकतो। त्यातली एक अट अशी आहे की 2019ची जी कर्जमाफी झाली महात्मा फुलेंच्या नावाली, त्या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना आत्ताच्या या योजनेमध्ये 50,000 रुपयाची मर्यादा ही घालून दिलेली आहे। त्यामुळे आमचं विनंती आहे, कारण त्या योजनेतून 44 लाख शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता आणि आम्ही अंदाज जो काढलेला आहे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो। म्हणजे त्यांना 50,000 रुपये हे मिळू शकतील, पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे। आणि OTS जी योजना आहे, याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही जी योजना या सरकारने काढली, त्याच्यामध्ये OTSचा जो मुद्दा आहे, समजा कोणाचं 2 लाख जे कर्ज आहे ते थकीत असेल तर त्याला 1.5 लाख भरावे लागतील, मग 50,000 मिळणार। 3 लाख थकीत असतील तर 2.5 लाख भरायचे, मग 50,000 मिळणार। आम्ही सरकारला तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केलेली आहे की 2 लाख वर हे तुम्ही लिमिट घेऊन जावा। 2019ची अट तुम्ही काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं तिथं कर्ज हे प्रलंबित आहे तर त्या लोकांना तिथं 2 लाखाची मदत झाली पाहिजे। समजा कोणाची तरी 1 लाखाचं कर्ज थकीत असेल तर त्याला 1 लाख भरायचे पण लागणार नाही, कारण ते 2 लाखच्या अंतर्गत येणार। कोणाचं 1.5 लाख असेल तर 1.5 लाख, मग त्याला 1 रुपयासुद्धा भरायची काही जरूरत नाही। समजा 2 लाखाच्या पुढे असेल तर मग जो काही फरक असेल तो भरला चालून जाईल आणि सरकारकडनं 2 लाखची मदत केली जाईल। यातून 36 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। याच्याच बरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सरकारने 50,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे। आमची विनंती आहे सरकारला की हे जे लिमिट आहे 50,000चं ते थोडंसं वाढवून घ्यावं। आणि याच्यातच आपण जर बघितलं तर त्यांनी एक अट टाकली आहे, कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने 2 वर्ष या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते रेग्युलर पाहिजे। आणि त्यात दुसरी अट अशी आहे की 25-26 आणि 26-27, 26-27 हे वर्ष संपलेलं नाही, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना वर्षभर थांबावं लागणार आहे या योजनेचा लाभ घ्यायला। त्यामुळे सरकारला महाजन साहेबांच्या माध्यमातून आपण विनंती केलेली आहे, ही अटसुद्धा काढण्यात यावी, जेणेकरून अधिकचे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे या 2 प्रमुख आपल्या मागण्या आहेत ज्या सरकारसमोर या योजनेच्या अंतर्गत आपण ठेवलेल्या आहेत। एवढ्या महान व्यक्तीचं नाव, ज्यांनी शेती विषयामध्ये, महिला सबलीकरणामध्ये खूप मोठं कार्य केलं, असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलं असेल आणि याच्यात जर अशा अटी असतील ज्याच्यामुळे बहुतांश शेतकऱ्यावर अन्याय होणार असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी तिथं मोठ्या महामानवाचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अवमान होऊ शकतं। त्यामुळे कृपा करून ही अट या योजनेतून काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केलेली आहे। याच्याचबरोबर आम्ही महाजन साहेबांना म्हणजे सरकारला अशी एक विनंती या पत्राच्या मदतीने केलेली आहे की येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय कठीण आहे। सरकारच सांगते आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की यंदा पाऊस कमी पडणार आहे। पाऊस जर कमी पडणार असेल तर मग आपल्या शेतामध्ये येत्या काळामध्ये काही पिकणार नाही आणि जे काही ऊस नाही तर कुठलंही पीक असेल ते सुद्धा कदाचित जळून जाऊ शकतं, म्हणजे शेतकरी अजून अडचणीत येणार आहे। त्यामुळे ही योजना लागू करणं आपल्या सर्वांसाठी, आणि ते सुद्धा हे अटी काढून, हे महत्त्वाचं आहेच। पण त्याच्याचबरोबर मधल्या काळात आणि यांच्याच सरकारने 2024च्या इलेक्शनच्या आधी आपण बघितलं असेल तर 1 रुपयाला विमा काढला होता, त्याच्यात 4 ट्रिगर होते, पण नंतर हा विमा कॅन्सल झाला, ते 4 ट्रिगर काढण्यात आले, त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला। त्यामुळे सरकारला विनंती करतो की जी योजना तुम्हीच आणली होती, जी बंद झालेली, परत एकदा या काळामध्ये ती आणावी, म्हणजे या दुष्काळी काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला तिथं फायदा होऊ शकतो, अशी एक मागणी इथं करतो। आणि लवकरात लवकर ही जी काही अटी काढून जी योजना तुम्ही आणलेली आहे त्यातून जे काही कर्ज माफ होईल ते पुनर्गठन तुम्ही करा आणि आमच्या शेतकऱ्याला लगेच नवीन कर्ज तिथं कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती
मी सरकारला इथं केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर या पवित्र भूमीमध्ये इथं करोडो वारकरी इथं येत असतात आणि वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी असतो आणि शेतकरी इथं मोठ्या संख्येने येत असेल आणि याच पवित्र भूमीमध्ये विठोबरायांचे चरणी हे आंदोलन आपण केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यात राजकारण नव्हतं. कुठेही आपण आपल्या पक्षाचे चिन्ह वापरले नाही. जो कोणी इथं मान्यवर आला त्यांनी ओपन न बोलवता त्या ठिकाणी पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्यासाठी. त्यामुळे अराजकीय आंदोलन इथं झालं, त्यासाठी महाजन साहेब इथं आले. त्यामुळे मला विश्वास आहे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन होत असल्यामुळे या अन्यायकारक अटी या येत्या काळामध्ये सरकार हे नक्कीच त्या ठिकाणी काढेल. कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुढच्या महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात वारी आणि सगळेच लोक वारी इथं मोठ्या प्रमाणात लोक येतील. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा इथं पहिली पूजा करण्यासाठी यावं लागतं, दरवर्षी यावं लागतं आणि त्या आषाढीच्या दिवशी त्यामुळे लोकांचा आशीर्वाद हा नक्कीच नेत्यांना तिथं लाभेलच. त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने हे पत्र त्यांनी स्वीकारावं आणि याच्यातच त्यांनी तिथं त्यांचं मनोगतसुद्धा व्यक्त व्हावं. त्याच्याचबरोबर आम्ही सरकारला एक विनंती केलेली आहे की रविकांत तुपकर हे शेतकरी नेते बुलढाण्याला उद्यापासून बसत आहेत. त्यामुळे शेतकरी नेते आहेत. त्यामुळे सरकारला विनंती करतो, आमच्याकडे यायला तुम्हाला 3 दिवस लागले, त्यांच्यापाशी 3 दिवस न लावता उद्या नाही तर परवाच त्यांना तिथं भेटावं, त्यांना त्यांच्या मागण्या समजून घ्याव्या. त्यांनीसुद्धा अन्य त्याग आंदोलनच केलेलं आहे. म्हणजे आम्ही जो विषय घेतला तोच त्यांनी विषय घेतलेला आहे. त्यामुळे संवेदनशील भूमिकेतून त्यांचाही मुद्दा समजून घेऊन त्यांनाही तिथं न्याय मिळावं, म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो. आणि अजून एक जे आम्ही आत्ता चर्चा करत होतो, येण्यापूर्वीसुद्धा महाजन साहेबांची आमची चर्चा झाली होती. साहेबांचं मत आलं की सरकार